Okay. Diagonals of rectangle PQRS are intersecting in point M. If angle QMR equals 50 degree, find the measure of angle MPS असे विचार. आधी हे बघून घ्या, फिगर बघून घ्या. चेक करायचं दिसते का व्यवस्थित? PQRS काय दिलं आपल्याला सांगा? रेक्टँगल. PQRS is rectangle. Diagonals intersect each other at point M. हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ डायगोनल्स आहे. अँगल QMR 50 आहे. QMR म्हणजे हा अँगल तुम्हाला काय दिलाय? QMR. दिस अँगल इज 50 डिग्री. देन फाइंड द मेजर ऑफ अँगल MPS. MPS याचं मेजर तुम्हाला विचारलं. हा अँगल 50 दिलाय आणि याचं तुम्हाला मेजर त्यांनी विचारलं. आधी क्वेश्चन समजला का बघा सगळ्यांना? Diagonals of rectangle intersect each other at point M. Actually bisect each other at point M. Angle QMR equals 50 degree दिलाय. And what is the measure of angle? MPS आपल्याला विचारलं. या अँगलचं मेजर विचारलं. फक्त हा जो ट्रायंगल आहे ना, हा ट्रायंगल हा आयसोसेलेस आहे. हे कसं दाखवायचं यातला हा महत्त्वाचा भाग आहे. नीट लक्षात घ्या. बघा, quadrilateral PQRS is rectangle. Quadrilateral PQRS is rectangle. आता रेक्टँगलचे डायगोनल एक अँगल दिलाय, तो पण लिहून घेऊया. हा सांगा. मेजर अँगल Q M कुठला पॉइंट मेन्शन नाही केला. M चा काय विषय? हा रेक्टँगल आहे, मग M आला कुठून? त्यामुळे ते हा बघा. डायगोनल्स PR and QS bisect each other at point M. आता सांगायला चालू शकतो. therefore मेजर अँगल काय सांगा? QMR equals 50 डिग्री गिवन. मग मला सांगा, हा जर अँगल 50 डिग्री असेल तर त्याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल पण किती असेल? angle SMP equals 50 degree. Reason vertically opposite angle. हा जर अँगल 50 असेल तर त्याचा वर्टिकली अपोजिट अँगल देखील किती असेल? 50. आता रेक्टँगलचे डायगोनल्स कसे असतात रे? कॉन्ग्रुएंट असतात. डायगोनल्स रेक्टँगलचे कसे असतात सांगा? कॉन्ग्रुएंट असतात. Diagonals of rectangle are congruent. याचा अर्थ हा डायगोनल आणि हा डायगोनल या दोघांच्या लेंथ कशा आहेत सांगा? सेम आहे. therefore PR equals QS. PR आणि QS इक्वल असले पाहिजे. त्याला इक्वेशन 1. आत्ताच काय प्रॉपर्टी सांगितली मी तुम्हाला? डायगोनल्स ऑफ रेक्टँगल बायसेक्ट ईच अदर. म्हणजे M हा दोघांचा काय असला पाहिजे? मिड पॉइंट असला पाहिजे. मग आता मला सांगा, SM ची लेंथ किती असेल? हाफ ऑफ SQ किंवा QS. SM इक्वल्स हाफ ऑफ QS. आणि PM किती असलं पाहिजे? PM हाफ ऑफ PR किंवा RP. बरोबर? इक्वेशन. आता मला सांगा, PR आणि QS इक्वल आहेत का बघा? हे दोघं इथे इक्वल आहेत का बघा? हे दोघं इथे इक्वल आहेत का बघा? मग त्यांचा हाफ पार्ट इक्वल असले पाहिजे की नाही? जर दोन सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे हाफ पार्ट पण कॉन्ग्रुएंट असतात की नाही? लक्षात आहे का मी काय म्हणतो ते? मग QS आणि PR कॉन्ग्रुएंट आहेत, रेक्टँगलचे डायगोनल्स आहेत. मग त्यांचे हाफ पार्ट देखील काय असले पाहिजे? हे दोघं कॉन्ग्रुएंट असले पाहिजे. therefore SM equals from 1 to 3. आता मला सांगा, SM आणि PM जर कॉन्ग्रुएंट झाले, इथे बघा, SM आणि PM जर कॉन्ग्रुएंट झाले तर हा ट्रायंगल कसला झाला सांगा? therefore triangle SMP is an isosceles triangle. आणि आयसोसेलेस ट्रायंगलचे बेस अँगल्स काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. मग हा एक्स असेल तर हा पण काय असेल? therefore हा अँगल सांगा, अँगल
MSP इक्वल्स कॉंग्रुएंट अँगल हा कोण MPS हे बेस अँगल्स आहेत कोणाचे सांगा आयसोसेलेस अँगलचे बेस अँगल्स कॉंग्रुएंट असतात मग दोघांचं मेजर आपण काय अज्युम करूया x लेट मेजर अँगल हा MSP इक्वल्स मेजर अँगल MPS इज इक्वल टू काय असेल x आता ट्रायंगल मध्ये तिघांची टोटल किती असते रे तिघांची टोटल इन ट्रायंगल MPS हा ट्रायंगल बघा MPS किंवा MSP काही नाव म्हणतो सांगा हा अँगल प्लस हा अँगल प्लस हा अँगल टोटल 180 ह्याचं नाव काय आहे अँगल SMP प्लस ह्याचं नाव काय आहे अँगल MSP प्लस ह्याचं नाव काय आहे MPS या तिघांची टोटल किती असते रे हा SMP किती आहे बघा 50 हा MSP किती आहे बघा H हा MPS किती आहे बघा सगळ्यांची टोटल किती बघा हा ट्रान्सफर केला म्हणजे 2x इज इक्वल टू किती आले 130 हे मायनस केलं किती राहिले 130 2 ने डिवाइड केलं x इज इक्वल टू किती आले 2 ने डिवाइड केल्यानंतर x इक्वल्स किती आले म्हणजे x ची व्हॅल्यू मिळाली की नाही तुम्हाला आता x म्हणजे अँगल कोणता आहे सांगा therefore measure angle त्यांनी विचारलंय ते नाव द्या ना बाकी काय MPS इक्वल्स किती आहे सांगा 65 डिग्री काय नाव आहे त्यांनी विचारलेल्या क्वेश्चन मध्ये बघा SPM विचारलंय का ठीक आहे काय असेल त्याचं मेजर किती आलं तुम्हाला 65 डिग्री हा अँगल 60 याला काय करावं लागलं लक्ष द्या प्रॉब्लेमला लक्षात कसं ठेवायचा हा अँगल दिलाय त्याचा वर्टिकल अपोजिट अँगल पहिले काढून घ्यायचा डायगोनल्स रेक्टँगलचे कॉम्पोनंट असतात आणि ते बायसेक्ट पण करतात त्यामुळे याची लेंथ हाफ ऑफ SQ याची लेंथ हाफ ऑफ PR म्हणून हे दोघं कॉम्पोनंट म्हणजेच हा ट्रायंगल काय झाला आयसोसेलेस आणि या तिघांची टोटल क्वालिटी दाखवली की तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळते x ची व्हॅल्यू म्हणजेच कोण मिळाला तुम्हाला अँगल जमला का सगळ्यांना रेकॉर्डिंग लक्ष द्या सगळ्यांनी क्वेश्चन नंबर 7 इथं नाव आहे ABC and P Q R. In the adjacent figure, if AB parallel PQ, AB parallel PQ, and AB congruent PQ, AB PQ ला parallel पण आहे, AB PQ ला congruent पण आहे. का थेरम बघायला सांगितलं कळलं का आता तुम्हाला लगेच? नंतर AC parallel PR, AC parallel हा AC parallel PR आणि AC congruent PR बघा तीच पेअर पॅरलल तीच पेअर कॉंग्रुएंट दिले प्रूव्ह दॅट BC is parallel to QR आणि BC is congruent to QR एकदम सोपा थेरम आहे फक्त तुम्हाला व्यवस्थित तेथे कॉर्डिनेटवर बघता आले पाहिजे चला लक्ष द्या इथं 7 नंबर दिसतो का रे इतना जो हाँ इन क्वाड्रिलेटरल ABQP बघावर दिसतं का आता इन क्वाड्रिलेटरल ABQP फक्त वरचा क्वाड्रिलेटर बघा फक्त वरचा क्वाड्रिलेटर सांगा ABQP मध्ये काय काय पॅरलल आहे काय काय कॉंग्रुएंट दिले वाचा बरं AB is parallel to PQ and AB is congruent to PQ given काय म्हणतात त्याला given AB PQ ला पॅरलल आहे AB PQ ला कॉंग्रुएंट आहे हे given मध्ये दिले का मग अपोजिट साइडची एकच पेअर जर पॅरलल एज वेल एज कॉंग्रुएंट असेल तर तो क्वाड्रिलेटरल काय असला पाहिजे तो क्वाड्रिलेटरल therefore quadrilateral ABQP is parallelogram मला सांगा पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड्स कशा असतात कॉंग्रुएंट असतात आणि पॅरलल पण असतात मग हे दोघं कोण होतात एकमेकांना काय झाले पॅरलल आणि हे दोघं एकमेकांना काय झाले कॉंग्रुएंट पण कारण तो पॅरलोग्राम आहे ना तो काय सांगा मग अपोजिट साइड्स पॅरलल पण असणार आणि कॉंग्रुएंट पण असणार नाही का अपोजिट साइड्स काय असणार
parallel as well as congruent. Therefore, segment AP congruent segment BQ, equation 1, आणि segment AP parallel segment BQ, equation 2. आता असा असा हा रेक्टँगल सारखा वाटतोय पण तो पॅरलोग्राम आहे. चला बघा पॅरलोग्राम कडे बघा त्या. इन क्वाड्रिलॅटरल हे कसं ओळखायचं? आता त्यांनी इन्फॉर्मेशन काय दिली आहे त्याच्यावर ओळखायचं असते. हा, इन क्वाड्रिलॅटरल नाव सांगा, त्याचं नाव काय सांगा? ACRP. इन क्वाड्रिलॅटरल ACRP. हा, कोण कोणाला पॅरलल दिले, कोण कोणाला कॉम्प्लिमेंट दिले, वाचा बरं. वाचा तिथे. हा, AC is parallel to and AC is congruent to given. मग एकच स्क्वेअर अपोजिट साइडशी पॅरलल एज वेल एज कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे तो काय असला पाहिजे? therefore quadrilateral ACRP is parallelogram. मग पॅरललोग्राम जर असेल तर त्याचे अपोजिट साइड्स काय असतात? कॉन्ग्रुएंट. आणि त्याचे अपोजिट साइड्स काय असतात? पॅरलल. therefore सेगमेंट AB बरोबर आहे तिकडे त्या क्वाड्रिलॅटरल कडे बघा, दुसरं काही दिसतं कामा नाही तुम्हाला, तेवढाच क्वाड्रिलॅटरल. हा सांगा, AP कॉन्ग्रुएंट CR इक्वेशन 3 आणि सेगमेंट AP is parallel to CR इक्वेशन किती? आता मला सांगा, तुम्ही इक्वेशन 1 कडे बघा आणि 3 कडे बघा. 1 मध्ये काय सांगितलंय? AP BQ ला कॉन्ग्रुएंट आहे. 3 मध्ये काय सांगितलंय? AP CR ला कॉन्ग्रुएंट आहे. मग AP जर BQ इथं बघायचं, इथे AP BQ ला कॉन्ग्रुएंट आहे, तेच AP CR ला कॉन्ग्रुएंट आहे. मग BQ आणि CR पण काय असणार? BQ आणि CR काय असणार? therefore segment BQ segment BQ congruent segment from किती रे? from किती? 1 and 3. व्हेरी गुड. आता तुम्ही इक्वेशन 2 कडे बघा आणि इक्वेशन 4 कडे बघा. 2 मध्ये काय सांगितलंय? AP ला BQ पॅरलल आहे, त्याच AP ला CR पॅरलल आहे, म्हणजे BQ आणि CR पण काय असणार? काय चाललंय कळतं का नो? हे बघा, AP ला BQ पॅरलल आहे, त्याच AP ला CR पॅरलल आहे, म्हणजे BQ आणि CR पण काय असणार? सेगमेंट BQ पॅरलल सेगमेंट. कुठनं आणलं? फ्रॉम. आता बघा शो दॅट मध्ये काय दिले, वाचा. प्रॉब्लेम संपलाय तुमचा. हा, काय आलं लास्ट तुमच्या? सांगा, BQ आणि CR काय आहे? इथं बघा की BQ आणि CR काय आहे? तेच BQ आणि CR काय आहेत पुढं? अरे मग या क्वाड्रिलॅटरल मध्ये एकच स्क्वेअर जर पॅरलल आहे आणि एकच स्क्वेअर कॉन्ग्रुएंट आहे तर तो काय झाला? therefore quadrilateral BC RQ is. हा जर पॅरलोग्राम झाला तर त्याचे अपोजिट साइड काय असतील? पॅरलल पण असतील, कॉन्ग्रुएंट पण असतील. मग तुम्हाला काय विचारले त्यांनी? दोन्ही विचारले, मग दोन्ही लिहायचं. हा पॅरलोग्राम झाला की नाही? आता मग अपोजिट साइड्स पॅरलल पण असतील आणि कॉन्ग्रुएंट पण. therefore BC is parallel to QR and BC is congruent to QR. हे झालं तुमचं प्रूफ. लक्षात आलं का? बस यायला बघा. क्वेश्चन नंबर 9 काय दिलंय बघा. क्वाड्रिलॅटरल ABCD is trapezium. क्वाड्रिलॅटरल ABCD is quadrilateral ABCD is trapezium. AB is parallel to DC दिले. M आणि N midpoints आहेत. कोणाकोणाचे सांगा? AC and D. Then prove that MN is parallel to AB हे आपल्याला प्रूव्ह करायचं. MN is parallel to AB हे आपल्याला प्रूव्ह करायचं. सोपं आहे, पहिले ऐकून घ्या, लक्षात ठेवा. quadrilateral ABCD is trapezium.
ठीक आहे. त्यानंतर काय काय दिलं तुम्हाला, AB इज पॅरलल टू DC, इक्वेशन 1. M and N are midpoints of, कोणा सांगा, M and midpoints of AC and B. आता मी कन्स्ट्रक्शन याच्यात जे करतोय ते नीट लक्षात ठेवा. काय करतो ते कन्स्ट्रक्शन आहे. डी आणि एम मधनं पास होणारी लाईन ड्रॉ करायची आणि इंटरसेक्ट होईल त्याला ई नाव द्यायचं. बघा, ड्रॉ लाईन DM and let it intersect AB at E. AB at point E. ठीक आहे. आता तुम्ही हा वरचा ट्रायंगल आणि हा खालचा ट्रायंगल याच्याकडे नीट लक्ष द्या. सांगा, ट्रायंगल DMC कडे बघा आणि ट्रायंगल DMC आणि EMA हे दोन ट्रायंगल्स लक्षात बघा. इन ट्रायंगल CMD, वरच्या ट्रायंगल पहिलं कसं घ्या तुम्हाला पाहिजे. इन ट्रायंगल CMD and triangle AME and triangle AME. बघा लक्ष आहे. हा अँगल याला कॉन्ग्रुएंट, लाईन्स पॅरलल दिल्यात तुम्हाला. अल्टरनेट हा अँगल याला कॉन्ग्रुएंट, लाईन्स पॅरलल दिल्यात. अल्टरनेट अँगल AM आणि CM कॉन्ग्रुएंट आहे. M मिडपॉइंट आहे AC चा, M मिडपॉइंट आहे AC चा, गिवन मध्ये दिलंय. तुम्हाला सांगा हे दोन ट्रायंगल कुठल्या टेस्टनं कॉन्ग्रुएंट झाले बघा. साइड अँगल इथं बघा, साइड अँगल या टेस्टनं कॉन्ग्रुएंट झाले. मग सांगा CME आणि DME ट्रायंगल मध्ये सेगमेंट CM कॉन्ग्रुएंट सेगमेंट CM ला AM. त्याला रिझन काय सांगा, गिवन. त्याला रिझन काय, गिवन. हे दोन कॉन्ग्रुएंट झाले. आता हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे. सांगा, अँगल DCM कॉन्ग्रुएंट अँगल DCM ला कोण कॉन्ग्रुएंट आहे, EAM. इथं तरी बघा, DCM ला कोण कॉन्ग्रुएंट आहे, EAM कॉन्ग्रुएंट आहे. अल्टरनेट अँगल्स, रिझन काय त्याला, अल्टरनेट अँगल्स. चला आता पुढचा, हा याला कॉन्ग्रुएंट. थर्ड लेसन ज्यांना येत नाही त्यांना काही जॉमेट्री येत नाही, लक्षात ठेवा. हा अँगल याला कॉन्ग्रुएंट काय सांगा, अँगल CDM कॉन्ग्रुएंट अँगल आहे बघा. CDM कॉन्ग्रुएंट अँगल AEM. सांगा रिझन काय त्याला, म्हणजे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले का. देयरफॉर ट्रायंगल CMD इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल AME. कुठली टेस्ट, साइड अँगल टेस्ट. आता दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाल्यानंतर DM आणि EM कॉन्ग्रुएंट झाले काय सांगा, काय झाले सांगा. देयरफॉर सेगमेंट DM कॉन्ग्रुएंट सेगमेंट EM. रिझन काय त्याला, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट. मग सांगा DM आणि EM जर कॉन्ग्रुएंट झाले, लक्ष केलं पाहिजे. DM आणि EM जर कॉन्ग्रुएंट झाले तर M हा DE चा काय झाला सांगा. M हा DE चा काय झाला सांगा. Therefore M is midpoint of DE. आता त्या फिगर कडे बघा. असा ट्रायंगल बघा आणि असा ट्रायंगल बघा आणि असा ट्रायंगल. त्याच्याकडे आता बघायचंच नाही, संपलं ते काम झालं. हे पण बघायचं. सांग M कोणाचा मिड पॉइंट आहे वाचा. M कोणाचा, N कोणाचा मिड पॉइंट आहे वाचा. N कोणाचा मिड पॉइंट आहे, DB चा. मग दोन मिड पॉइंट्स जॉईन करणारी सेगमेंट ही थर्ड साइडला काय असते बघा. देयरफॉर आता इथे ह्याच्या पुढे कंटिन्यू करतो. आता M तर मिड पॉइंट आहे, आपण प्रूव्ह केलं. कोणाचा, DE चा. M मिड पॉइंट आहे, प्रूव्ह केलं का. N कोणाचा मिड पॉइंट आहे सांगा मला. Therefore, M and N are midpoints of DE and DB respectively. मग दोन मिड पॉइंट जॉईन करणारी सेगमेंट थर्ड साइडला पॅरलल असते की नाही. Therefore, MN is parallel to EB. कुठला थेरम सांगा, हा मिड पॉइंट थेरम. हा थेरम कुठला सांगा. मग MN जर EB ला पॅरलल असेल तर AB ला पण पॅरलल असेलच की नाही. ते तीच लाईन वाढली ना. Therefore
MN is parallel to AB. MN is parallel to AB. हे बघा, हे Therefore MN is parallel to AB. लक्षात आलं?